हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि आजच्या दिवशी आम्हाला जायचं होतं गावी. त्यासाठीच तयार होती की झाडांना खूप सारं पाणी वगैरे जे आहे ते घालून देऊयात, कारण येणाऱ्या पुढच्या जे आपले 4-5 दिवस आहेत तेवढे दिवस तर काही पाणी मिळणार नाही आणि आता भरपूर म्हणजे खूप जास्त ऊन वगैरे पडत असल्यामुळे झाडांना पाण्याची गरज असतेच. दिवसातून 2दा घातलं तरीसुद्धा, कारण रोज पाणी नाही घातलं तर झाडांची पानं वगैरे जे आहेत ती पिवळी होतात, गळायला लागतात आणि ऊन पण जास्तच आहे. तर भरपूर सारं पाणी घातलं झाडांना आणि त्यानंतर मग आपलं जे काही रोजचं बेडशीट होतं ते चेंज करून घेत आहे, कारण धूळ वगैरे येते आणि लाईट कलरचे बेडशीट असल्यामुळे म्हटलं गावी जायच्या आधी जरा डार्क रंगाचं बेडशीट टाकलं की तितकं जास्त खराब होत नाही किंवा लवकर धुवायची याला गरज पडत नाही. धूळ वगैरे असली तरी व्यवस्थित छान याच्यामध्ये होऊन जातं आणि व्यवस्थित दिसतं सुद्धा. म्हणून मी ते व्हाईट रंगाचं होतं ते काढून घेतलं आणि हे कलरफुल आहे त्याच्यामुळे इतकं जास्त लवकर याला सारखी स्वच्छ करायची गरजसुद्धा पडत नाही. तर ते चेंज करून घेतलेलं आहे, कारण पुढचे काही दिवस अजून तिकडनं येण्याचं ना काही नक्की नाही आहे, कधी येणार काय येणार असं. त्यामुळे जरा आधीच आवरून घेतलेलं जरा बरं पडतं. चला, हॉलमधलं सगळं काही आवरून झालेलं आहे, बेडरूममधलंही झालं आहे, झाडून वगैरे झालेलं आहे, झाडांना पाणी घातलं गेलं. आता आधी कपडे मशीनला लावते आणि किचन स्वच्छ करते, कारण किचनवरती खूप जास्त पसारा झालेला आहे आणि तो पूर्णपणे मला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत अजून बरंचसं काय काय बॅग पॅकिंग करून घ्यायची आहे. आज खूप जास्त काम आहेत, कारण आज रात्रीच निघायचं आहे ठरलेलं. तर असं होतं की आम्ही उद्या सकाळीच निघणार होतो, पण अचानक परत आज जाणार आहोत. तर चला, नाहीतर आमची उद्या सकाळचीच आमची तिकीटं होती, रिझर्वेशन आधीच काढून ठेवलेलं होतं, पण आज रात्रीच जाणार आहोत. तर चला, आता आधी किचन आवरते. सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हणजे टिफिन देऊन झाल्यानंतर इतका सगळा पसारा जो आहे ना तो किचन ओट्यावरती पडलेला होता. आधी म्हटलं किचन स्वच्छ करून घेऊयात, त्यानंतर बाकीचं आपल्याला पटापट दुसरी कामं आवरता येईल. कारण गावी जायचं म्हटलं म्हणजे कितीही आधी अगोदर तयारी करून ठेवली तरी ऐन वेळेला थोडीफार घाई गडबड होते, काही ना काही असतं. आणि हे जे काही घरामध्ये मी प्लांट लावून घेतलेले आहे, आता हे मनी प्लांट आहे, याच्यामध्ये बॉटलमध्ये पाणी साचलेलं असतं बऱ्याचदा, तर मग ते खराब होतं आणि 4-5 दिवसांनी जर नाही चेंज केलं तर ते जास्तच खराब होऊन जातं. त्यामुळे त्याच्यातलं पाणी वगैरे जे आहे ते सांडून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्याच्यात भरलं म्हणजे पुढचे 8-1 दिवस नाही पण बदलून झालं तरी व्यवस्थित राहील त्यासाठी. आणि बांबू ट्री आहे ना, त्याला खूप जास्त पाण्याचीच गरज असते. त्याला वरूनसुद्धा पाणी म्हणजे असं स्प्रेने वगैरे किंवा वरून टाकावंच लागतं त्याच्यावरती. आणि जे आपलं कासव आहे त्याच्यातलं पाणी मी आता काढूनच घेतलेलं आहे, कारण 2-3 दिवसात ह्या दिवसाचं ते पाणी सुकूनच जातं आणि मग ती प्लेट आहे ना काचेची ती खराब होऊन जाते. म्हटलं गावी जायच्या आधी ती खाली मोकळी करून ठेवलेलीच बरी, तर ती खाली करून घेतली आणि तसंच ठेवलेलं आहे आता. काल ना वॉटरमेलन आणलेले होते 2, तर एक कालच संपवलं आणि एक राहिलेलं होतं आणि ते आज संपवायचं होतं. छोटेच असल्यामुळे काही एवढं हे नव्हतं, पण गावी जायचं असलं म्हणजे फ्रीज वगैरे पण रिकामा करून घ्यावा लागतो आपल्याला, मग दूध म्हणा किंवा भाज्या. आणि आपण काही दिवस आधीच म्हणजे 3-4 दिवस आधी भाज्या वगैरे आणायचं जे आहे ते बंदच करतो गावी जायचं असलं की. तर मग फ्रीज वगैरे मला जे काही होतं त्याच्यातलं ते सगळं खाली करून घ्यायचं होतं आणि हे वॉटरमेलन कट करून म्हटलं सकाळीच फ्रीजमध्ये ठेवून देऊया, म्हणजे दुपारच्या वेळेला मुलांना किंवा आपल्यालाही काढून खाता येतं मुलांनाही. आणि ऐन वेळेला मग नाहीतर मग बऱ्याचदा लक्षात नसतं, तर कट करून जर ठेवलेलं असलं तर छान थंडगार वगैरे लागतं आणि काढून पटकन मुलांना किंवा आपल्यालाही खाता येतं. त्यामुळे मी कट करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं डब्यामध्ये भरून. 1-2 दिवस जरी आपण कट करून घेतलेलं अशा पद्धतीने डब्यात भरून ठेवलं फ्रीजमध्ये तर राहतं व्यवस्थित चांगलं आणि थंडगारही राहतं. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण
ऐन वेळेला कट करायला गेलं तर मग ते तितकं जास्त थंड लागत नाही किंवा गरम असतं आणि तेवढं आपल्याला पूर्ण असं फ्रीजमध्ये ते ठेवता येत नाही. तर कट करून ठेवलेलं असलं खायच्या 2-3 तास अगोदर तर दुपारी मस्त खाता येतं. चला त्यानंतर बॅग वगैरे पॅकिंग करून घ्यायची होती आणि कितीही आधी तयारी वगैरे करून घ्यायची म्हटली ना काही कामं जे आहेत ते अपूर्णच राहून जातात. तर ह्या ब्लाऊजला मला लेस लावायची होती हातांना आणि जी मी आणलेली होती ना ती पूर्ण पडलेली होती. म्हणजे ती मागच्या साईडला गळ्यालाच झाली आणि हातांना काही पुरली नव्हती. आणून ठेवलेली असून सुद्धा लावून झालेली नव्हती. तर ती आता वरती काढून ठेवली. 2 मिनिटात म्हटलं लावते. आधी बॅग वगैरे पॅकिंग करून घेते. कुठल्या साड्या वगैरे काय-काय घ्यायचं आहे, काय नाही ते सगळं काढून व्यवस्थित छान रचून वगैरे देते आणि मग काढता येते. कारण रात्रीच निघायचं होतं. 10 वाजेला घरातून निघायचं असल्यामुळे सकाळी थोडीफार म्हणजे दुपारच्या टायमिंगला बॅग वगैरे पॅकिंग करून घेतलेली होती. काही वेळेला घाई-गडबडीमध्ये काही वस्तू राहून जातात किंवा नंतर मग आपल्याजवळ असूनसुद्धा ती वस्तू घरी राहून जाते किंवा लक्षातसुद्धा नसतं. तर आधी थोडंफार व्यवस्थित सगळं साहित्य काढून वगैरे घेतल्यानंतर रचून वगैरे झालं तर मग जरा अ, वेळेवरती आपली तयारी पण होऊन जाते आणि काय आणायचं आहे, काय नाही व्यवस्थित आपण आठवण करून व्यवस्थित एक-एक सामान वगैरे ठेवलं तर जरा व्यवस्थित होऊन जातं. त्यासाठी दुपारीच बॅग वगैरे पॅकिंग करायची घेतलेली आहे आणि ह्या दोघींना त्यांच्या बॅगा दिलेल्या होत्या मी. कारण एकाच बॅगेत सगळं काही होत नाही आणि त्यांचं जर त्यांच्याजवळ देऊन दिलं ना, तर धरायला आपल्याला सुद्धा जरा हलकं पडतं आणि आता मुलं त्यांचं बॅग वगैरे पकडू शकतात. त्यामुळे त्यांचे जे काही बॅग असतील त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं सगळं कपडे जे आहेत ते त्यांना भरायला सांगितले आणि प्रत्येकाची सेपरेट बॅग करून दिलेली होती. कारण घागरा वगैरे घ्यायचं म्हटलं म्हणजे अर्धी बॅग जी आहे ती लागून जाते त्याच्यासाठीच. कारण जास्त हेवी आहे माझ्याकडे घागराही. तर त्यामुळे अर्धी बॅग बॅग तर त्यालाच लागलेली होती आणि बाकीच्या ज्या काही साड्या आहेत त्या किंवा काही ज्वेलरी वगैरे जे काही लागणार असलं ते सगळं काही व्यवस्थित एक आठवण करून ते सगळं बॅगेमध्ये भरून ठेवलेलं होतं. आज दिवसभर इतकी जास्त कामं पुरली ना, तर काय सांगू अगदी 2 मिनिटंसुद्धा म्हणजे बसायलासुद्धा वेळ नव्हता. इतकी जास्त धावपळ जी आहे ना, आजच्या दिवशी झालेली होती. कारण सगळंच पॅकिंग वगैरे घरातलं हे ते सगळं काही आणि गावी जायचं म्हटलं म्हणजे ते 2 दिवस जायचं असो की 4 दिवस थोडीफार व्यवस्थित तयारी वगैरे आपल्याला करून घ्यायची असते किंवा लग्न वगैरे असले तर जास्तच. हे जे बोव आहेत ना, हे मी घरीच शिवून घेतलेले आहेत. जे माझे ब्लाऊज पीस वगैरे होते ना, त्याच्यातले कापड उरलेले होते, ते मी अशा पद्धतीने घरीच असे शिवून घेतलेले होते. म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात, की किती छान मस्त असे शिवलेले आहेत आणि छान वाटत आहेत. आणि हे शिवलेले असले म्हणजे मॅचिंग वगैरे असे आपल्याला लावता येतात किंवा मुली आता सध्या हातामध्ये वगैरे घालण्यासाठी पण याचा वापर करतात. जीन्स वगैरे असं वेअर केलेलं असलं की. आणि आपल्याकडे कितीही कपडे असले तरीसुद्धा मुलांचं किंवा आपलं ऐन वेळेला आपण म्हणतो की अरे माझ्याकडे कपडेच नाही आहेत. त्यासाठी आता वेदूला मेहंदी फंक्शनसाठी तिला कुर्ता आणि सलवार पाहिजे होती. त्यासाठी तिला अर्जंटमध्ये डीमार्टला घेऊन गेली. कारण मी 2 वेळेस ना उल्हासनगरला सुद्धा जाऊन आली आणि कल्याण स्टेशनला सुद्धा. तरी तेव्हा तिने सांगितलं नाही आणि ऐन वेळेला म्हटली. तेव्हा तिला डीमार्टमधून तो मी ग्रीन कलरचा एक सेट जो आहे तो ड्रेसचा घेऊन दिलेला होता. त्याला फिटिंग वगैरे करून दिला. तिला थोडा लूज होत होता. त्यानंतर तुम्हाला सोन्या चांदीचे दागिने वगैरे जर क्लीन करून घ्यायचे असले ना, अगदी साधं आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, की आपल्या पाण्यामध्ये ना थोडीशी हळद, 1 चमचाभर हळद टाकायची. आपल्या जी भाजीमध्ये आपण ज्या पद्धतीने यूज करतो तेवढीच आणि 1 चुटकी फक्त आपली निरमा पावडर जी डिटर्जंट आपण जे कपड्यांसाठी वापरतो ते आणि त्याच्यात ते 10 ते 15 मिनिटं फक्त हे दागिने आहेत ना आपले टाकून द्यायचे. बस इतके छान मस्त पॉलिश होऊन जाते आणि इतके जास्त म्हणजे नवीन असल्यासारखे चमकतात सोन्याचे दागिने. तर अशा पद्धतीने मी दरवेळेस करून घेत असते, जेव्हा जास्त खराब वाटले तेव्हा. आणि चांदीच्या ज्या काही पैंजण वगैरे होत्या जोडवे आमचे माझे, तर ते मी इथे निरमा पावडर घातलेली होती पाण्यामध्ये आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं, उकळून घेतलेलं होतं थोडंसं. अशा पद्धतीने चांदीच्या आणि सोन्याचे जे दागिने आहेत ते क्लीन करून घेतलेले होते. अशी संध्याकाळपर्यंत जी काही तयारी होती ती कंप्लीट करून घेतलेली होती आणि त्यानंतर मेन महत्त्वाचं म्हणजे ही माझी झाडं जी माझ्या बाल्कनीची शोभा वाढवतात, छान ग्रीनरी वाटते त्याच्याने. तर त्यांना एका साईडला अशा पद्धतीने मी करून घेतलं म्हणजे जेणेकरून उन्हापासून त्यांचं संरक्षण होईल आणि परत संध्याकाळी त्यांना खूप सारं असं पाणी मी टाकून दिलेलं होतं. म्हणजे येणारे 4-5 दिवस जरी त्यांना पाणी नाही मिळालं तरी ते छान व्यवस्थित असे राहतील. तर
त्यांना पाणी घालून दिलेलं होतं. असा हा आजची जी काही गावी जायच्या आधी दागिन्यांची पॉलिश म्हणा, धावपळ म्हणा, जी काही होती ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ताईंनो. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.